हसू नकोस आणि मी जे काय विचारलंय ना त्याची सरळ सरळ उत्तर दे मला. अहो डिटेक्टिव्ह बाई, असं तुम्हाला वाटतंय की या सगळ्याशी माझा संबंध आहे, पण तसं काही नाहीये. कशावरून? माझा फॅन असेल तो, म्हणून लिहिलं असेल त्यांनी माझं नाव. नाही तर कशावरून त्याला तुला इथे मला भेटायला पाठवायचं नसेल म्हणून तुझ्या समोर त्यांनी माझं नाव लिहिलं असेल आणि हे नाव वाच तू इथे बघ. अरे देवा, अरे किती फिल्मी आहे सगळं. तो माणूस पण किती फिल्मी आहे यार. म्हणजे बघ ना, मरता मरता मला देव बनवून गेला. मरता मरता माझं नाव घेऊन गेला. मला सांग ना, त्याला काय करत होती? मरायचं होतं ना गपचूप. ही शपथ, मरता मरता माझं नाव लिहायची काय गरज होती त्याला? आणि तुला पण काय गरज होती का त्याने लिहिलेलं नाव वाचून इथपर्यंत यायला? मला भेटायला यायची काय गरज होती? रे बाबा, ते नाही, पण बरं झालं वसुंधरा, बरं झालं तू इथे मला भेटायला आलीस. मला पण तुला भेटायची इच्छा होती एकदा, शेवटचा. मी रोज देवाकडे प्रार्थना करायचो वसुंधरा की देवा एक दिवस तरी वसुंधराला इथे मला भेटायला पाठव. आणि तो दिवस वसुंधराच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. मग आज तो दिवस आलाय. देवाने माझं ऐकलं. त्या माणसाला पण काय बुद्धी सुचली ना, तरी मरता मरता तुझ्या समोर माझं नाव घेतलं आणि ते नाव वाचून इथे आलीस मला भेटायला. तो बिचारा तर भलं करून मेला. आता आता तू पण मरणार माझ्या हातून. तू मारलंस तर तू पण जेलमध्ये सडशील कायम. मग आता पण सडतोच आहे ना, आता पण सडतोच आहे.